घडवून आणलेलं शंडासारखं त्या सर्व आरोपींना मृत्यूदंड अटक करून मृत्यूदंडाची शिक्षा करणं क्रमप्राप्त आहे आणि हे गंभीर दखल महाराष्ट्र शासनाने घेणं आवश्यक आहे. एक मराठा शिक्षा झालीच पाहिजे, हल्लेखोरांना शिक्षा झालीच पाहिजे, वाल्मिकरांना अटक झालीच पाहिजे, वाल्मिकरांना अटक झालीच पाहिजे, धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे, धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे. एक मराठा लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. दलित बांधवाला त्या ठिकाणी मारहाण झाल्याच्या नंतर सरपंच त्या ठिकाणी गेले आणि त्या खंडणीच्या करता ती पुढची लोक आलेली होती. खऱ्या अर्थानं खंडणीचं हे प्रकरण आहे आणि या खंडणीच्या प्रकरणातील मास्टर माइंड कोण आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्या हत्याकांडाचा जो सूत्रधार वाल्मिक कराड आणि त्याचं वाल्मिक कराड ज्याच्यासाठी काम करतो ते ह्या राज्याचे मंत्री, लाज वाटते अशा मंत्र्याचं नाव घ्यायला, ते राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. क्रमांक 2ला वाल्मिक कराड यांना तातडीनं त्यांनी खंडणीमध्ये सहभाग करून घेतला, परंतु त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. मागच्या 2 दिवसापूर्वी कैलासवासी सरपंच संतोष देशमुखांच्या कन्येने सांगितलं की त्या ठिकाणी त्या मुलीने सांगितलं की आपण जर ह्या 7 आरोपींना पकडलं तर या हल्लेखोरांचा जो मास्टर माइंड आहे, जो सूत्रधार आहे, तो आणखी 7 तयार करू शकतो. आणि जर 15 वर्षाच्या 10वीतल्या मुलीला हे कळत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्याला निश्चितपणाने हे कळलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी जर या प्रकरणामध्ये कठोर त्या ठिकाणी कारवाईचे निर्देश दिले तर निश्चितपणानं या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य निष्पन्न होईल. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं संतोष देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे उपप्रमुख म्हणून त्यांनी त्या ठिकाणी विधानसभेला काम केलंय आणि मी गेले 3-4 दिवस झालं खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे. सुरेश अण्णाधस जे आमदार आहेत, या आमदारांनी ते प्रकरण त्या ठिकाणी मांडून धरलं विधानसभेमध्ये. त्यांच्याबरोबर स्थानिक आमदार नमिता मुंदडा असतील, राजेश क्षीरसागर, मला वाटतं संदीप क्षीरसागर असतील, जितेंद्र आव्हाड असतील, अशा मातब्बर नेत्यांनी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडलाय. आमची गृहमंत्र्याला आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आम्ही विनंती करतो, कारण सुरुवातीला विनंती केली जाते, आपण मराठ्यांच्या विनंतीचा मान राखावा आणि निश्चितपणानं 7 आरोपीबरोबर 8वा जो या हल्ल्याचा मास्टर माइंड आहे त्या वाल्मिक कराडला अटक करून त्या ठिकाणी त्याला, आणि वाल्मिक कराड ज्याच्यासाठी काम करतो, कारण बीड जिल्ह्यामध्ये डीएम बॉस म्हणून प्रसिद्ध आहे, त्या धनंजय मुंडेची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि त्या डीएम बॉसची जागा दाखवा. आज गंभीरपणानं आपल्याला सांगावंसं वाटतं की बीडचे माजी कलेक्टर त्यांनी भाष्य केलेलं आहे की एका IPS अधिकाऱ्याला बीड जिल्ह्यामध्ये गायब करण्याचं काम त्या मंडळीने केलेलं आहे आणि इतक्या खालच्या थराला महाराष्ट्राचं किंवा बीड जिल्ह्याचं नाव पोचवणारी मंडळी आहे, त्यांना कडक शिक्षा व्हावी. या सगळ्या हल्लेखोरांना, त्याचा मास्टर माइंड धनंजय मुंडे या सगळ्यांना त्या ठिकाणी आरोपी करून गटारात करून शिक्षा करा आणि त्या निश्चितपणानं महाराष्ट्रातील मराठ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल आणि मराठा कैलासवासी संतोष देशमुख यांच्या त्या ठिकाणी न्याय मिळाल्याशिवाय मराठा या राज्यातला स्वस्त बसणार नाही. या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीनं, मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीनं या ठिकाणी मी आवाहन करतो राज्याचे मुख्यमंत्री यांना पुन्हा एकदा की आपण निश्चितपणानं या प्रकरणामध्ये गंभीरपणानं लक्ष घाला आणि या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांना न्याय